आता एक मोठी बातमी, म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांसाठी आज सोडत काढण्यात येणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसंच गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीमध्ये ही सोडत काढण्यात येणार आहे। नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे सोडतीचा निकाल जाहीर होणार आहे। या सोडतीत 1,13,542 अर्जदार सहभागी होणार आहेत। मुंबईतील गोरेगाव, मालाड, जुहू, दादर, वरळी, ताडदेव, वडाळा, कन्नमवार, नगर आणि पवई यासह अन्य काही ठिकाणच्या एकूण 2030 घरांसाठी सोडत काढण्यात आलेली आहे। चारचाकी वाहन निर्मितीमध्ये जागतिक पातळीवरील ख्यातनाम टोयोटा किर्लोस्कर मोटर्स कंपनीने बिडकिन डीएमआयसी मध्ये 21,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या घोषणेवर शिक्कामोर्तब केलं। यामुळे उद्योजकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। राज्य सरकारच्या पुरातत्व आणि वस्तू संग्रहालय संचालनालयातील रिक्त असलेल्या 109 पदांवर कंत्राटी मनुष्यबळासाठी खासगी कंपनी नियुक्ती करण्यात आलेली आहे। त्यामुळे कंत्राटी नोकर भरती न करण्याच्या निर्णयाचं काय झालं असा प्रश्न उपस्थित होतोय। दौंडमध्ये वारकरी संप्रदाय आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून विराट मोर्चा काढण्यात आला। दौंडमधील कत्तलखाना बंद करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या। नवी मुंबई विमानतळावर 11 ऑक्टोबरला फायटर प्लेन उतरणार आहे। फायटर प्लेन उतरवून विमानतळाची चाचणी केली जाणार आहे। मुंबईतील नायर रुग्णालयामध्ये सहयोगी प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीचा लैंगिक छळ झाला। दरम्यान या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेत पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना अहवाल देण्याचे आदेश दिले। मीरा भाईंदरमधील काश्मीरात वरसावेजवळ घोडागाडी शर्यत रंगली। या शर्यतीविरोधात प्राण्यांसाठी काम करणाऱ्या पेटा संस्थेने काशीगाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे। त्यानंतर पोलिसांनी 6 घोडे जप्त करत तिघांना अटक केली आहे। कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी 2 लहान मुलांच्या अपहरणाचा डाव उधळून लावला। अंबरनाथमधील अखिलेश मिश्रा यांच्या अपहरण झालेल्या 2 मुलांना पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे शोधलं। याप्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पीएम किसान आणि नमो सन्मान योजनेच्या नवीन नोंदणीसाठी सरकारकडून नवीन नियमावली लागू करण्यात आलेली आहे। वारसा हक्क वगळता ज्या लोकांनी 2019 नंतर जमीन खरेदी केली असेल त्यांना शेतकरी म्हणून या योजनेचा लाभ घेता येणार नाही। सणासुदीच्या काळात भाज्यांच्या दरात लक्षणीय वाढ झालेली आहे। कांदा 50 ते 60 रुपये, बटाटा 40 रुपये तर लसूण तब्बल 400 रुपये किलोवर गेल्यानं सामान्यांच्या खिशाला मात्र कात्री बसली आहे। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पालेभाज्यांची गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक वाढलेली आहे। परिणामी पालेभाज्यांचे दर घसरलेले दिसून येत आहेत। राज्यातील कोल्हापूर, मुंबई, सोलापूर, नागपूर, संगमनेर या बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होते। कांद्याला सध्या 2,000 ते 4,300 पर्यंत सरासरी दर मिळताना पाहायला मिळते। अहिल्यानगर, कोपरगाव आणि जामखेड बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक वाढलेली आहे। सोयाबीनला प्रति क्विंटल 5,000चा दर मिळतोय। इराण युद्धामुळे गेल्या सप्ताहात खाद्यतेलाच्या दरात 3 ते 5 रुपये दरवाढ झाली। वनस्पती तुपाच्या दरात 15 ते 20 रुपये लिटर मागे दरवाढ झाली आहे।